NT न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता. आता पाहूयात सविस्तर वृत्त. जमातीचे दाखले तपासण्याच्या कामा चालतोय काळा कारनामा. जात पडताळण्या समित्या बेकायदेशीर कशा आहेत याचे काही नमुनेदार उदाहरणे. बोरुड प्रधान या जातीला गोंड जमातीची वैधता कशी व का दिली जाते? बोरुड व प्रधान यांना गोंड जमातीची वैधता प्रमाणपत्रे केवळ नामात्र कागदपत्रांवर दिली जातात. जात पडताळणी समितीने अशी हजारो वैधता पत्रे दिली आहेत. याची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी व्हायला हवी. बोरुड ही अनुसूचित जातीमध्ये मोडत असताना अनुसूचित जमातीची वैधता प्रमाणपत्रे ही भ्रष्टाचारी मार्गाने दिली जात आहेत. हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ दिसते आहे. प्रधान ही 1976 पूर्वी दलित श्रेणीत इम्प्युअर कास्ट, अनसेबल शेड्यूल्ड कास्ट, क्रिमिनल कास्ट होती. मात्र 1977 पासून ती अनुसूचित जमात कशी झाली याचं उत्तर जात पडताळणी समितीकडे नाही. अशा घटनाबाह्य कार्य करणाऱ्या जात पडताळणी समित्यांच्या या कार्यप्रणालींची CBI चौकशी करण्यात यावी. ज्यांचे आजोबा बोरुड आहेत त्यांची मुले व नातो गोंड कशी? बाप प्रधान त्यांची मुलगी गोंड कशी? बिडेवार व नाईक यांना गोंड म्हणून वैधता कशी देता? नामसदृश्याचा फायदा घेऊन पोलीस दक्षता पथकाचा कोणताही अहवाल न मागविता या घटनाबाह्य जमातींना वैधता प्रमाणपत्रे कशी वाटली जात आहेत? याला महाराष्ट्र शासनच जबाबदार आहे, कारण यांनीच आदिवासी विकास विभागाला वेळीच वेसण घालायला हवी होती. तीन घातली गेल्यामुळे त्यांचा स्वैर व स्वच्छंदी कारभार चालू आहे. एक पोलीस दक्षता पथक हे जात पडताळणी समित्यांच्या नियंत्रणाखाली असल्याने पथकातील पोलीस अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल केलेल्या कामाचा लेखाजोखा हे पडताळणी समित्यांचे अधिकारी लिहित असल्याने दक्षता पथक निःपक्ष अहवाल सादर करूच शकत नाहीत. त्या पडताळणी समित्यांच्या अधिकाऱ्यांना खुश करण्याकरता त्यांच्या इच्छानुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस पथकाकडून अहवाल सादर केला जातो. दोन पडताळणी समित्यांचे कामकाज हे न्यायिक स्वरूपाचे असल्याने पोलीस पथक अहवाल सादरकर्त्या अधिकाऱ्याने पडताळणी समिती समोर अहवालातील मुद्दे उमेदवाराविरुद्ध मांडायला हवी. पण हे घडत नाही. पडताळणी समितीचा अधिकारी स्वतः पोलीस अहवाल सादरकर्त्या अधिकाऱ्यांची भूमिका घेत असतो. हे होत असल्याने सर्वच पडताळण्या समित्या पूर्वग्रहदूषित मानसिकतेत कामकाज करीत असतात. 3 उमेदवाराच्या जमातीची गुणवैशिष्ट्ये, चालीरीती, प्रथा, परंपरा, प्रघात जुळत नाहीत. अशी जी कारणे पडताळणी समित्या नमूद करीत असतात ती कारणे नेमकी कोणत्या बाबींशी जुळत नाहीत व का जुळत नाहीत याबाबत शासनाने निश्चित प्रमाणबद्धता घोषित केलेली नसल्याने देत असलेली अशी असंबंधित कारणे समिती कोणत्या व कशाच्या आधारे नमूद करते? वरील बाबी अमूर्त आहेत की त्या कोणी विहित केल्या आहेत? विहित करण्याचे त्यांना घटनात्मक अधिकार आहेत काय? त्या बाबी कोणाशी जुळल्या पाहिजेत? त्या बाबी कशा तपासल्यात? ज्यांच्याशी या बाबी जुळल्या पाहिजेत त्या अनुसूचित जमातीचे वस्तुसंग्रहालयात ठेवलेले असतात त्याप्रमाणे आणि कायद्याने विहित केलेले असे तथाकथित प्रमाणित लोक स्टँडर्ड पीपल आहेत काय? सदर पडताळणी समित्या अशा प्रश्नांबाबत सामान्य माणसांना पटणारे कोणतेही रास्त व न्यायोचित कारण कधीच नमूद करीत नाहीत. घटनेच्या संघसूचीच्या तरतुदीनुसार या संदर्भातील सर्व प्रशासकीय अधिकार केंद्राला अर्थात भारत सरकारला आहेत. भारत सरकारने जाती जमाती निहाय कोणत्याही प्रथा कस्टम्स न बदलणारे गुणधर्म कॅरेक्टरिस्टिक्स प्रवृत्ती ट्रेट्स आप्तभाव अफिनिटी वगैरे बाबी विहित केलेल्या नाहीत आणि त्या कशा तपासाव्यात हेही विहित केलेलं नाही. याबाबतीत कोणत्याही राज्य सरकारला कोणतेही आदेश सूचना स्पष्टीकरण निर्गमित करण्याचे अधिकार नाहीत आणि महाराष्ट्र शासनानेही या बाबी जाती जमाती निहाय निर्वावादपणे विहित केलेल्या नाहीत. वरील मुद्दे लक्षात घेता अनाहूतपणे नव्हे तर भारत देशाच्या नागरिकत्वाच्या अधिकारवाणीने म्हणू शकतो की पडताळण्या समित्यांचे कामकाज न्यायपूर्ण व पारदर्शक नाही. त्यामुळे त्या बेकायदेशीरच आहेत.